नमस्कार मित्रांनो, वेलकम मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण DMER 2025 च्या तांत्रिक संवर्गातील उमेदवारांसाठी एक फायनल आणि अतिशय तातडीची अपडेट पाहणार आहोत. बघा मित्रांनो, प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही आणि म्हणूनच आजची ही माहिती तुम्हाला तुमच्या अंतिम पोस्टिंगच्या अगदी जवळ घेऊन जाणारी आहे. खूप एक्साइटिंग अशी ही अपडेट आहे, तेव्हा वेळ न दवडता लेट्स गेट टू द व्हिडिओ. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण तर या भरती प्रक्रियेत अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत, मग आता हे काय नवीन? तर बघा, एका छोट्याशा पण अत्यंत क्रिटिकल चुकीमुळे अनेकांच्या फायनल नियुक्त्या आणि जॉब प्लेसमेंट्स सध्या अक्षरशः थांबल्या आहेत. हो, अगदी खरं ऐकताय तुम्ही. ही एक अशी स्टेप आहे जी अनेक उमेदवारांनी अजूनही पूर्ण केलेलीच नाहीये. आणि मित्रांनो, कदाचित हीच नोकरी मिळवण्याची आपली शेवटची संधी असू शकते. पण टेन्शन घेऊ नका. या समस्येकडे वळण्याआधी आपण एका मोठ्या यशाबद्दल बोलूया. ज्या उमेदवारांनी 120 मार्कांच्या CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये चक्क 45% जास्त गुण मिळवलेत, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वजण आगामी 80 मार्कांच्या कौशल्य चाचणीसाठी म्हणजेच स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झाला आहात. हे खरंच खूप मोठं यश आहे यार, आणि याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटायला हवा. आता इथून खरा ट्विस्ट सुरू होतो. हा आकडा बघा, 612. हा आकडा खूप काही सांगून जातोय. वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर पदासाठी आपल्याकडे तब्बल 612 पात्र उमेदवार आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 612 पैकी चक्क 0 उमेदवारांनी त्यांची कौशल्य चाचणी केंद्रे निवडली आहेत. याआधी 2-2 चान्स देऊनही अधिकृत यादीमध्ये सर्वांच्या नावापुढे NA म्हणजे नॉट ॲप्लिकेबल असं येतंय. कोणीच आपला पसंतीक्रम लॉक केलेला नाहीये. म्हणजे हे लिटरली धक्कादायक आहे. आणि म्हणूनच या सिच्युएशनची गांभीर्यता आपण समजून घेतली पाहिजे. भरती समितीने आता सेंटर्स निवडण्यासाठी 18 मे ते 20 मे असा शेवटचा 3 दिवसांचा फायनल विंडो दिलाय. जर तुम्ही या वेळेत तुमचं सेंटर निवडलं नाही ना, तर तुम्ही या पूर्ण भरती प्रक्रियेतून थेट बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग आता आपण कौशल्य चाचणीचे ठिकाण किंवा केंद्र पसंती नक्की कशी करायची ते पटापट पाहून घेऊया. हे पहा, ही प्रोसेस अगदी सिंपल आहे. सगळ्यात आधी तुम्हाला DMERच्या अधिकृत लिंकवर जायचंय. तिथे गेल्यावर फॉर्म भरताना जो लॉगिन ID आणि पासवर्ड मिळाला होता ना, तो वापरून पोर्टलवर लॉग इन करा आणि त्यानंतर तुमच्या सोयीनुसार स्किल टेस्टसाठी तुमचं पसंतीचं केंद्र निवडा. हे करायला अगदी 2 मिनिटं लागतील, पण ते वेळेत पूर्ण करणं मस्ट आहे बरं का. आता इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पदानुसार रिक्वायरमेंट थोडी वेगळी आहे. जर तुम्ही वाहन चालक या पदासाठी अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला स्किल टेस्टसाठी सर्वात जवळचा RTO ऑफिस निवडायचंय. पण जर तुम्ही उच्च श्रेणी किंवा निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर असाल, तर तुम्हाला तिथे दिलेलं पसंतीचं टायपिंग सेंटर निवडणं बंधनकारक आहे. त्यामुळे आपली पोस्ट कोणती आहे हे बघूनच सेंटर सिलेक्ट करा. चला, आता कागदपत्र पडताळणी आणि फायनल जॉईनिंगचा हा पुढचा प्रवास कसा असेल त्यावर एक नजर टाकूया. तर होताय काय, एकदा का तुम्ही तुमची केंद्रे सबमिट केलीत की काही दिवसांतच कौशल्य चाचणीचं वेळापत्रक येईल आणि परीक्षा पार पडेल. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यांत तुमचे CBTचे आणि स्किल टेस्टचे मार्क्स एकत्र करून एक फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल. ज्या उमेदवारांचे मेरिट हाय असेल त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग काही महिन्यांतच तुमच्या हातात फायनल जॉईनिंग लेटर असेल. मित्रांनो, नोकरीचं तुमचं स्वप्न आता खरंच खूप जवळ आलंय. जाता जाता इतर पदांबद्दल पण एक छोटीशी अपडेट देतो. ग्रंथपाल म्हणजेच लायब्रेरियन पदाची फायनल निवड यादी आता जाहीर झाली आहे, जे त्या उमेदवारांसाठी खूप भारी आहे. पण कॅटलॉगर आणि सहाय्यक ग्रंथपाल यांच्या पात्रता याद्या अजूनही पेंडिंग आहेत. आपण आशा करूया की त्याही लवकरच लागतील. तोपर्यंत तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. आता आपण सर्वांनी मिळून कोणती पुढची पावले उचलली पाहिजे ते बघूया. बघा, ही स्टेप सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला DMERच्या अधिकृत वेबसाईटवर कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये जायचंय आणि तिथून सर्व उमेदवारांनी मिळून DMERला तातडीने ईमेल्स करायचे आहेत. आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्किल टेस्टची प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्वांनी मिळून रिक्वेस्ट करायची आहे. जेवढे जास्त ईमेल्स जातील ना, तेवढा जास्त इम्पॅक्ट पडेल आणि तुमची जॉईनिंगची प्रोसेस फास्ट होईल. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
जॉईनिंग लेटर नक्कीच येईल, पण तोपर्यंत आपला अभ्यास अजिबात थांबू देऊ नका. MPSC आणि आरोग्य विभागाच्या आगामी परीक्षांसाठी तुमची तयारी जोमाने चालू ठेवा. मला माहिती आहे तुमच्यात ती जिद्द नक्कीच आहे. जर तुम्हाला जॉब्स अपडेट्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, जाता जाता मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भारी आणि माहितीपूर्ण अपडेटसोबत. तोपर्यंत थँक्यू आणि ऑल द बेस्ट.